पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संगणक ही जी पूर्ण प्रकरण आहे किंवा विषय जो आहे तो आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत आहोत. ओके, आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ह्याचं एक समरी मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा जो प्रकरण आहे तो 5वा आहे, जे तुम्हाला पीपीटीवर दिसतच असेल. संगणकाच्या पिढ्या आणि संगणकाचे कार्यानुसार आकार क्षमतेनुसार विभागणी प्रकार. अर्थात जे पहिल्या सुरू विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी 4 प्रकरणं पाहिलेत यापूर्वीचे, त्यांना माहीत आहे की कशा प्रकारे संगणकावर प्रश्न आलेले होते किंवा मी सांगितलेलं आहे. बरं, स्टेप 1 हा व्हिडिओ असेल 10 ते 12 मिनिटाचा असू शकतो, मे बी 10 ते 15 पीपीटी आहेत. दुसरा मुद्दा, ह्याच्यावरती प्रश्न आले होतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण 2022 ते 2025 अखेर या परीक्षेत झालेल्याच तेवढं संदर्भात बोलणार आहोत. आता बघा, जर विचार केला तर याच्यावरती 8 प्रश्न आलेले आहेत याच प्रकरणावरती. आता कोणकोणत्या पॉईंटवर आले होते हे पण सांगून देतो. फोर ट्रँड, त्यानंतर कालावधी जो असतो पिढ्यांचा, म्हणजे तो एक त्याच्यावरती एक आला होता. आणि इंटिग्रेटेड सर्किट IC वर आला होता. ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न ज्यावेळेस तुम्ही वाचत असता किंवा माहिती थिअरी, ठीक आहे तुम्ही थिअरी वाचता, परंतु थिअरी वाचत असताना एक कालच प्रश्न आला होता मुलाचं की टेक्निकल काय इम्पॉर्टंट आहे. टेक्निकल इम्पॉर्टंट कधी समजत असतं, ज्यावेळेस त्या प्रकरणावर आलेले प्रश्न कशी होती आणि किती वेळेस ती प्रश्न आला होता या अनुषंगानं समजत असतं. आता सुरुवातीचा प्रकरण सुरू करायच्या अगोदरच हे सांगायचं, कारण तुमचं ते मेंदू त्या दृष्टीनंच, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनंच काम केलं पाहिजे. फोर ट्रेन झालं, युनिवॅक झालं, तिसऱ्या पिढी संगणकाचा कालावधी विचारला होता, दुसऱ्या विचारला होता, अशा प्रकारे विचारला होता. अंगणवाडी मुख्य सेविका हायकोर्टला प्रश्न होता. ओके, अंगणवाडी मुख्य सेविकेला तर ते 10 मार्काला होतं. आता अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला तर ग्रामसेवकला पण हे आहे, कृषी सेवकला पण आहे, आरोग्य विभागाला पण आहे. आरोग्य विभागामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरला तर स्पष्ट उल्लेख केलेला आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान. ओके, आणि ते येणाऱ्या पुढे काळात राहणारच आहे. ओके, तर आता नेमकं थिअरी सुरू करायच्या अगोदर तुम्हाला, आपण बघा आपण कशासाठी काम करणार आहोत, नोकरी मिळवण्यासाठी. नोकरी कधी मिळते, प्रश्नाचा उत्तर बरोबर आल्यानंतर. आणि उत्तर कधी बरोबर येतं, आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे समजल्यावरच येतं. म्हणून ही सर्व तुमची सुरुवातीची 3 मिनिट मी नवीन विद्यार्थ्यासाठी किंवा जुन्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक प्रकरण कसं असावं यासाठी मी करत असतो. ओके, आता हा सुरुवातीचा जो पार्ट आहे तो हा प्रस्तावनेचा पार्ट आहे, एवढं काय असं विशेष नाही. परंतु फोटो लक्षात ठेवा, चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असं संबोधलं जातं. आणि 19व्या शतकामध्ये चार्ल्स बॅबेज यांनी स्वयंचलित गणकयंत्राचा शोध लावला. येथूनच खऱ्या अर्थाने संगणक युगाची सुरुवात झालेली आहे. मे बी मला आता म्हणायला नको, परंतु कितव्या शतकामध्ये जर विचारलं तर ही एक ढोबळ म्हणा, तर 19व्या शतक असं लक्षात असू द्या. बाकी असं काही, म्हणजे मला असं माझं काय म्हणणं आहे की आपण प्रत्येक दृष्टीनं जर विचार केला तर कुठं प्रश्न तयार होतो आणि कसा आला होता हे मला समजतं. त्यामुळं मी तुम्हाला त्यावेळेस सांगत जाईल. ॲनालिटिकल इंजिन या गणकयंत्राद्वारे गणिती प्रक्रिया वेगाने करण्यात येत असे. या गणकयंत्रामध्ये चार्ल्स बॅबेज यांनी काही दुरुस्त्या सुचविल्या, परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्या सुचवलेल्या दुरुस्त्या पूर्णत्वास येऊ शकल्या नाही. त्या काळी चार्ल्स बॅबेज यांनी सुचवलेल्या सर्व कल्पनांचा समावेश आजच्या संगणकमध्ये करण्यात आलेला आहे. आणि याच कारणास्तव फादर ऑफ कॉम्प्युटर, आता फादर ऑफ कॉम्प्युटरवर कोणकोणत्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे हे तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न मी या प्रकरणामध्ये घेतलेला नाही, कारण तो सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये घेतलेला किंवा ओळख ह्याच्यामध्ये. अक्षरशः फादर ऑफ कॉम्प्युटर जर विचार केलं तर असं कोणतंही डिपार्टमेंट नाही की त्या चार्ल्स बॅबेज याच्यावर प्रश्न पडला नव्हता असा. ओके, SSC MTS असो की NTS असो की स्टेट गव्हर्नमेंटचे पेपर असो, सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार्ल्स बॅबेजवर प्रश्न होता. हे नवीन विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं किंवा ज्यांनी एकदाही वाचलेलं नाही. ओके, आता पुढचा पॉईंट आहे, चित्र पण बघू शकता त्या काळात कशा प्रकारे संगणक होतं, किती हेवी होतं. आता एवढ्या ह्याच्यामध्ये कितीतरी ह्याच्यापेक्षा जास्त क्षमतेचे संगणक बसतील. ENIAC म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर. कृपया हेच आहे ना विस्तारित रूप लक्षात ठेवा. ज्या वेळेस मी काय करायला पाहिजे असं सांगतो त्यावेळेस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता आणखीन एक सांगायचं की संगणकाचा एक कोर्स सुरू करा असं मुलांना म्हणलं होतं, परंतु जे विद्यार्थी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जॉईन करत आहेत त्यांच्यासाठी काय मी वेगळं कोर्स जॉईन हे करणार नाही. यूट्यूबवर तर हे व्हिडिओ आहेतच आणि कोर्सेसमध्ये पण रेकॉर्डेड स्वरूपात देणार आहे. परंतु कोर्स जर जॉईन केला, तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये संगणक असेल तर ते त्यामध्ये ॲड करून देऊ. जमलं वेळ मिळाला तर 49 रुपयामध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपवर तो कोर्स लॉन्च करू. परंतु आत्ता आम्ही प्रॉमिस करू शकत
नाही, कारण PYQ भरपूर झाले तरच करणार आहे, कारण आपला कोर्स हा टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या बेसवर असतो. आता मी सांगितलं इनॅक, याच्यावर प्रश्न आला होता का? हो, आलेला होता. इलेक्ट्रॉनिकल न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर या प्रकारचा संगणकाचा शोध लावला. प्रश्न कसा आला होता तर फुल फॉर्म. ओके. प्राध्यापक जॉन पी एकर्ट आणि जॉन व्ही मौचली यांनी जॉन डब्ल्यू मौचली यांनी इनॅकची रचना केली. ह्या दोघांनी त्या काळची ही पहिली इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटिंग मशीन होती. आता प्रश्नाचा ॲटिट्यूडच्या दृष्टीने विचार केला तर पहिली इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटिंग मशीन कोणती होती तर इनॅक. ओके, असं आपण उत्तर अपेक्षित करू शकतो. हां, आजचा जो मेन प्रकरण आहे संगणकाच्या पिढ्या, आता त्या मेन पार्टकडे आलो आपण. सुरुवातीला जी इंट्रो होता तो इंट्रो संपलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोट्स जर बनवायचं असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. बघा, नोट्स ज्यावेळेस काढत असता त्यावेळेस तुम्ही एक लक्षात घ्या, संगणकाच्या पिढ्यामध्ये एकूण पिढ्या जी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील 5, परंतु त्याचा जो कालावधी आहे संगणक पिढीचा, आता पहिल्या संगणक पिढ्या 1940 ते 1956, ढोबळ मानाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, परंतु ॲक्च्युली ही आहेच. प्रश्न आला होता का तर आलेला होता. मग बघा, पुढे आहे तंत्रज्ञान कोणता? व्हॅक्यूम ट्यूबचं आहे. त्या व्हॅक्यूम ट्यूबवर आधारित संगणक पहिला जी पिढी होती तिची. हे पण तंत्रज्ञान कशाचं होतं ते पण लक्षात ठेवायचे. संगणकाच्या या पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा म्हणजेच निर्वात नळीचा वापर करण्यात आला होता. व्हॅक्यूम ट्यूब हे आकाराने खूप मोठे व जास्त उष्णता निर्माण करीत असे, त्यामुळे याला जास्त जागा एअर कंडिशन गरज भासायची. ही मशीन आकाराने खूप मोठी असल्या कारणाने त्याला वापरणे अवघड होते. तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढता त्यावेळेस संगणकाच्या पिढ्या हो का, जेवढं ही मोबाईलची स्क्रीन आहे किंवा जेवढं ही आत्ताच्या PPT आहे तेवढाच तुमच्या नोट्स बसल्या पाहिजे. जर तुम्हाला एक्झामच्या पूर्वी रिव्हिजन करायचं असेल, म्हणजे आज जे मी सगळं सांगणार आहे ह्या प्रकरणामध्ये ते तुमचं ही मोबाईलच्या स्क्रीनवर जेवढं माझी PPT दिसलेली आहे किंवा मॅक्झिमम A4 साईजच्या 25% तुमचं ते शॉर्टमध्ये नोट झालं पाहिजे. जर परीक्षेच्या पूर्वी हे करायचं असेल तर आजच्या तुम्हाला वेळ असेल तर चांगल्या अक्षरात मोठ्या बी काढू शकता. ओके, ही संगणकाची पहिली पिढी झाली. इनॅकचं विस्तारित रूप मी पुन्हा एकदा सांगितलं तुम्हाला, पाठ करायचे आपल्याला. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर, न्यूमेरिकल इंटिग्रेटर कॉम्प्युटर, इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, स्थान कुठं? युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हनिया USA. इनॅकचं मी सांगितलं ना सुरुवातीला, ह्याचा प्रश्न आला होता विस्तारित रूप, तर त्याचं एक्स्ट्री माहिती आपण घेतलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, इनॅक जे आहे द्वितीय महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्यासाठी तयार करण्यात आले होते. वर्ष 1945 युद्ध पूर्ण झालेले म्हणजे काम पूर्ण झालेले इनॅक इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड कॉम्प्युटर जे आहे त्याचं जे हे आहे मुख्यतः वापर हा तोफखाना श्रेणी सारण्यांची गणना, कॅल्क्युलेशन ऑफ आर्टिलरी रेंज टेबल्स करण्यासाठी वापरले गेले. इनॅक हा जगातील पहिला जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर होता. तो 1945 विकसित करण्यात आला आणि गणितीय व वैज्ञानिक गणनासाठी वापरला गेला. यामुळे संगणक युगाची सुरुवात झाली असे म्हटलं जातं किंवा असं समजलं जातं किंवा परीक्षेच्या दृष्टीने एवढं पॉईंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे युनिव्हॅक 1 संगणक, याचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आपल्याला, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर. ओके, पुन्हा एकदा सांगतो, जे सुरुवातीला बघत असतात विद्यार्थी, काही नवीन विद्यार्थी जे हुशार असतात त्यांना गरज नसते, परंतु ठीक आहे. युनिव्हर्सल मधलं ओके युनिव्हॅक आणि A फॉर ऑटोमॅटिक आणि C फॉर कॉम्प्युटर म्हणजे विस्तारित रूपचा. युनिव्हॅक 1 हा अमेरिकेतील पहिला व्यावसायिक संगणक होता. म्हणजे याचा जो वापर आहे व्यापारी तत्वावर सर्वप्रथम झाला. याला अमेरिकेच्या जनगणना विभागाने विकत घेतली होती. आता ही पॉईंट निघाला आहे तर एकच सांगायचं आहे मला की जी 2026 किंवा 2026 पासून आता 1-1.5 वर्ष लागणार आहे, जी जनगणना होणार आहे ती भारतातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ओके, जनगणनाबद्दल जे काही असेल या काळात परीक्षाला प्रश्न यायचे प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्यातल्या त्यात 2026च्या जनगणनाचे आयुक्त कोण आहेत, त्यानंतर कशा प्रकारची आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे का, मग याचा इतिहास जर विचार केला तर जातनिहाय जनगणना केव्हा झाली किंवा 2011ची जनगणना तुलनात्मक ही, असं बघा ज्या गोष्टी चलत राहतात
या कालावधीमध्ये, तो हा अभ्यासक्रमाचा घटक असतो, हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. पुढे युनिवॅकमधील त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय टेप संचयनाचा मॅग्नेटिक टेप स्टोरेज वापर हा होता. यामुळे डेटा साठवणे पुन्हा मिळवणे अधिक वेगवान आणि कार्यक्षम झाले. पूर्वीचे संगणक जसे इनॅक जो होता तो पंच कार्ड्सवर अवलंबून होते, परंतु युनिवॅक जे युनिव्हर्सल अकॅडमिक कॉम्प्युटर 1 चे चुंबकीय टेप संचयनाचा मॅग्नेटिक टेप स्टोरेज वापरून डेटा व्यवस्थापनात क्रांती घडवली. आता संगणकाची दुसरी पिढी बघा. संगणकाची दुसरी पिढी अर्थात ड्युरेशन किंवा कालावधी असेल स्टार्ट होणार 1956 पासून आणि तो कालावधी आहे 1963 पासून. ओके. पुढे आहे संगणकाच्या दुसऱ्या पिढीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची नवी शाखा उदयास आली. त्यामुळे या क्षेत्रात बरेच संशोधन रिसर्च झाले व त्यातून व्हॅक्यूम ट्यूबचा पर्याय म्हणून ट्रान्झिस्टरचा शोध लागला आणि त्याचा पर्याय दुसऱ्या पिढीतील संगणकामध्ये केलेला आहे. या मुद्द्यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत, जे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जे पहिल्या सुरूच मी सांगितलेलं जे परीक्षेला दृष्टीनं असते, मी सुरुवातीलाच PPT किंवा नोट्समध्ये किंवा आपल्या पुस्तकाच्या विजयपथ पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे संगणक भरती न्यायालयीन भरतीसाठीचं काढलं होतं आपण ते, परंतु जनरली तुम्ही ते घेऊ शकता. त्या बेसवर आपले व्हिडिओ लेक्चर आहेत. सुरुवातीला जे मी 2 पॉईंट दिले प्रत्येक ह्याच्यामध्ये, हे तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचे. ओके. ट्रान्झिस्टर आहे दुसऱ्या पिढीमध्ये तंत्रज्ञान ट्रान्झिस्टरचं वापरलेलं आहे, ही गोष्ट क्लिअर करा. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं व्हॅक्यूम ट्यूबचा कालावधी जो होता पहिल्याच्या ह्याच्यामध्ये 1956 पर्यंतचा होता आणि दुसऱ्या संगणकाची पिढी जी होती 1956 ते 1963 या दरम्यानची होती. ओके. ट्रान्झिस्टर हे व्हॅक्यूम ट्यूबपेक्षा आकाराने किती पट लहान होते? 200 पट लहान होते, जे चित्रामध्ये एक साधी गोष्ट म्हणून दाखवलेलं आहे. लहान होते, त्यामुळे संगणक आकाराने पूर्वीपेक्षा लहान झाले. आता तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे PC लॅपटॉप कशा प्रकारचं लहान आहे ते बघू शकता. ती इव्होल्युशन होत गेली ना संगणकाच्या ह्याच्यामध्ये. सुरुवातीस असेंब्ली लँग्वेज सारखी प्रोग्राम यात यशस्वीरित्या वापरले जात असे. आता दुसऱ्या पिढीतील संगणकाचे जर उदाहरण बनाल तर IBM 162 युनिवॅक 1108 यावर प्रश्न होता असं मला तर वाटते, परंतु आपल्या त्या 2-3 वर्षाच्या अभ्यासामध्ये तर दिसाय नाही, पण तुम्ही कुठंतरी वाचले. ठीक आहे, मी PYQ घेईल त्यावेळेस कुठलं सोडणार नाही, परंतु हे एक लक्षात राहू द्या कोणत्या काळात कोणत्या संगणकाचं नाव होतं. तिसरी पिढी पुन्हा एकदा 2 पॉईंट मी सुरुवातीलाच हायलाईट करणार आहे. एकतर कालावधी लक्षात ठेवायचा 1964 ते 1971. तंत्रज्ञान इंटिग्रेटेड सर्किट्स यावर आधारित हे तंत्रज्ञान आहे. पुढे इंटिग्रेटेड सर्किट्स ICचा वापर प्रथम थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स. आता बघा, थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स वॉज मार्क्ड विथ फर्स्ट यूज ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स. हे ICचा वापर केलेला आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. मी सुरुवातीला ज्यावेळेस इंट्रो करत होतो त्यावेळेस इंटिग्रेटेड सर्किटवर प्रश्न आला होता. ह्या मागच्या 2 वर्षामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरऐवजी IC अर्थात इंटिग्रेटेड सर्किटचा म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आलेला आहे. हे पुन्हा एकदा रिपीट झालेलं आहे. ही इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमधील सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती आणि येथूनच मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सची नवी शाखा झाली. इंटिग्रेटेड सर्किटचे डेव्हलपमेंट झाल्यामुळं मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स ही जी आहे ब्रँच निर्माण झालेली आहे, हे पण आपल्याला ह्या पॉईंटमधून समजलेलं आहे. आणि लक्षात ठेवा IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स जे ट्रान्झिस्टरपेक्षा खूप लहान होते, म्हणजे याची जागा फक्त 5 mm पेक्षाही लहान होती. म्हणजे किती लहान आहे चित्रात बघू शकता. ओके. संगणकाच्या या पिढीमध्ये साठवणीचे साधन म्हणून मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप मॅग्नेटिकचा वापर करण्यात आला होता. यामध्ये फॉरट्रन आणि कोबोल सारखे प्रोग्राम यशस्वीरित्या वापरण्यात येऊ लागले. ओके. हे तुम्हाला म्हणलं ना फॉरट्रन याचा प्रश्न आलेला होता. आता फॉरट्रॉनवर प्रश्न कसा होता हे पण मी तुम्हाला एक वाचून म्हणजे सांगून देतो की नेमकं काय होतं फॉरट्रॉनचं. सॉरी, हे जी सेंटेन्स आहे थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स वॉज मार्क्ड विथ फर्स्ट यूज ऑफ इंटिग्रेटेड सर्किट. हे तुम्ही ICचं एक लक्षात ठेवा, कारण ही प्रश्न जशाला तसं मी सांगतो की हे आलेला होता. ओके. द फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज फॉरट्रॉन. ओके. इथं बघा हे जे आहे ना कॉम्प्युटर लँग्वेज, ह्याचं वापर जो आहे ते फर्स्ट लँग्वेज म्हणून कॉम्प्युटर लँग्वेज म्हणून सुरू झालेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता
थोडी माहिती बघू इव्हॉल्युशन संदर्भातच. कॉम्प्युटरमध्ये होत असलेले संशोधन व क्रांतीमुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सारख्या संकल्पनांचा विस्तार होत होता. ओके, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कीबोर्ड, माऊस, त्यांना ऑपरेटिंग सिस्टीम, ही सगळ्या गोष्टी आल्या. कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हार्डवेअर जसे की कीबोर्ड, मॉनिटर यासारख्या साधनांचा डिव्हाइसेस वापर सुरू झाला. कधी? तिसऱ्या पिढीमध्ये. ऑपरेटिंग सिस्टीम व त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा निर्मिती आणि उपयोग या पिढीमधील संगणकमध्ये होऊ लागला. हे पण लक्षात ठेवा, तिसऱ्या पिढीचे वैशिष्ट्य. पुढे आहे संगणकाची चौथी पिढी. अर्थात संगणकाची चौथी पिढीचा कालावधी तुम्हाला दिसला असेल 1971 ते 2010. ओके, जनरेशन तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. तिसऱ्या पिढीमध्ये 1964 ते 1971 हे पण जनरेशन सांगायचं राहिलं. ओके, लक्षात ठेवा. संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी. त्यानंतर तंत्रज्ञान हायलाईट करतो मी. संगणकाच्या चौथ्या पिढीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून 10 ते 20 कॉम्पोनंट वापर एक लहान चिपवर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या विकासामुळे पुन्हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. यामध्ये एक लहान चिपवर 100 पेक्षा जास्त कंपोनंटची मांडणी करण्यात आली. यालाच MSI मीडियम स्केल इंटिग्रेशन, त्यानंतर सुधारित तंत्रज्ञानानुसार LSI लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. काय लक्षात ठेवायचे आहे? वर तुम्हाला चार्ट दिलेला आहे म्हणून डायरेक्ट इथं आलो होतो. कॉम्पोनंट दिलेला आहे MSI, LSI, VLSI. हा MSI, VLSI वर देखील प्रश्न आलेला होता. ओके, यामध्ये हजारोपेक्षा जास्त कॉम्पोनंटची मांडणी एका चिपवर यशस्वीरित्या करण्यात आली किंवा त्याच्यावर बसवण्यात आलं. कॉम्प्युटरच्या या चौथ्या पिढीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञाने कमीत कमी जागेवर व्यापणारा मायक्रो संगणक तयार करण्यात आला. या संगणकामध्ये पॉवरफुल अशा मायक्रो प्रोसेसरचा वापर करण्यात आला. त्यामुळे विविध आकाराने लहान प्रकारचे संगणक अस्तित्वात आले, ज्यामध्ये डेस्कटॉप जो आहे म्हणजे आपल्या बँकेमध्ये वगैरे दिसतो तो, आणि लॅपटॉप जो आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच विद्यार्थ्याकडे किंवा बिझनेसमॅनकडे दिसतो तो, त्याचा समावेश यामध्ये होतो. आता आपली जी पॉईंट आहे, जी शेवटची पिढी आहे संगणकाची, ती म्हणजे पाचवी पिढी. पाचव्या पिढीमध्ये सर्वप्रथम तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कालावधी काय आला पाहिजे. हा कालावधी 2010 पासून ते आतापर्यंत सुरूच आहे. 6वी पिढी अजून काही झालेली नाही. जर झाली तर अभ्यासामध्ये येऊ शकतं, कारण AI मुळे काही पण शक्य आहे. संगणकाची पाचवी पिढी जी आहे त्यामध्ये संगणकाला स्वतःची बुद्धी देण्याचा प्रयत्न केला. त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं संबोधण्यात येतं. परंतु ही ज्यावेळेस नोट्स किंवा आपण काढलं समजा, परंतु आता जर विचार केला तर तुम्ही स्वतःची बुद्धी ज्यावेळेस मागच्या, आता ही जी आहे 5th जनरेशन 2010 पासून सुरू झालं, 11-12ला पुस्तकामध्ये आलं, त्यावेळेस आपल्याला म्हणजे ॲज अ स्टुडंट म्हणून जर समजा कोणी आज 35-36 एजमध्ये अजूनही अभ्यास करत असेल किंवा कोणी विद्यार्थी नसेल आणि कोणी लेक्चर घेतात, त्यावेळेस तुम्हाला वाटलं असेल की स्वतःची बुद्धी देण्याचा प्रयत्न. ॲक्च्युली आज काय, आता जी थंबनेल PPT आहे, आता ही जी PPT आहे, ही PPT कोणी व्यक्तीने नाही केली, AI कमांड दिली आणि अशा प्रकारची PPT आली. तुमच्या लक्षात आलं, AI शिका. तुम्ही नोकरीला लागताय, सरकारी नोकरीला लागताय, मान्य आहे, परंतु AI शिका तरच ती सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि स्किलला मात्र दाम आहे. तुम्ही सरकारी नोकरी नाही केलं, तुमच्याकडे स्किल असेल, काम करायची जिद्द असेल, तर तुम्हाला 4 पैसे कमवायची धमक म्हणजे ही AI मुळे म्हणा किंवा कोणत्याही स्किलमुळे तुम्हाला मिळेल. ओके, हा दुसरा पार्ट झाला. परंतु कशा प्रकारे 5th जनरेशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता देण्याचा प्रयत्न केला हे मला सांगायचं होतं. त्याचा आजच्या काळामध्ये अर्थ समजतोय हे आता AI म्हणून असलेल्या जी विविध टेक्नॉलॉजी आहेत ते पाहता गांभीर्यानं म्हणजे समजतं की त्यावेळेस आपल्याला उगं वाटत होतं, परंतु आता ते खरंच आहे. यामध्ये भाषा ओळखणाऱ्या यंत्रणा आणि यंत्रमानव म्हणजे रोबोट होय. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस, कोणत्याही परिस्थितीत हे पाठच करायचे तुम्हाला. आणि हे नेमकं काय ते लक्षात घ्या. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस हे आधुनिक कॉम्प्युटरचे वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्याशी परस्पर संवाद साधते. यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे 5व्या पिढीतील संगणक, सुपर कॉम्प्युटर, क्वांटम कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटरबद्दल माहीतच तुम्हाला आपला कशा प्रकारे त्यावर प्रश्न आलेले आहेत. चला
हे बघा एवढं पॉईंट्स मी कवर केलेलं आहे. आता हे झालेलं आहे आपलं संगणक इतिहास प्रकार. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबू. बाकी सगळं जे आहे नंतर आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये कवर करू. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जिथं आवश्यक वाटलं ते टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. काही शंका असेल तर हे बघा, हा संपर्क क्रमांक आहे, व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. व्हॉट्सअप केल्यानंतर एक म्हणजे 89 96 56 13 13 हा संपर्क क्रमांक आहे. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकलं असेल तरीही सांगा. ते मोठ्या मनानं आम्ही ॲक्सेप्ट करून पुढच्या वेळेस दुरुस्ती करून घेऊ. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.